तर ही गोष्ट आहे अशाच एका गावातली, ज्या गावात हे 3 मित्र म्हणजे 3 नमुने ते कायम एकत्र असायचे. असाच त्यांचा एके दिवशी पार्टीचा प्लॅन होतो. तोच पार्टीचा प्लॅन त्यांच्या जीवावर कसा बेततो ते पहा ह्या आपल्या सिरीजमध्ये. सिरीजचं नाव भूतातली बाहुली. आंबा पाडूया तिला सांगूया आणि खरबाड बनवूया. कुठं बनवूया? वरती बनवूया. ते अचानक plan केला. सुजलाला तिला नंतर फोन लाव, तिला फोन लाव. मी फोन नाही आणला. सुजलाला नंतर येईल त्यावर येईल तेव्हा त्याला सांगूया. आधी आंब तरी पाडून आणूया. तर असं नाही. चल नंतर येईल. कोण येतं? ठीक आहे. ठीक आहे आता. आत्मा आहे आपण आपल्या दगडे तू कधी आंबा पडला रे. एक पडला रे. दुसरा पडला. दगडच पडला. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? लवकर तुझ्याला जर बोलवायचं आहे तुझ्याला तिकट मीठ आणा सांग. फोन लावा. फोन कुठं? फोन नाही मी आणलाय. नाही असं सांगितलं. मोठा पडला रे. 3 पडले ना. आता बोलवून सुजला त्याला. सुजला तर तिखट मीठ घेऊन येईल. आपण जाऊया तोपर्यंत. डायरेक्ट लय भेटले. कंडक्टर जाऊया रस्ते. तिखट मीठ आणायला सांगूया. पण घरी नको खाऊया. घरी मला मारते. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर कुठेतरी रानात बिनात जाऊन करूया मस्त खरबाट. घरी पण बोलव. येईल सगळं घेऊन त्याला सांगूया. जागा तर जागा कुठे ठरवूया? चल त्याला सुचरूया जागा. हा सांगेल. आपण पाण्याचं काम केलेलं आहे. बाकी त्याचं बघील आता. लय धावत आलेलो मी याला. वरती जाऊया. याला काम नाही जमलेलो मी याला. कुठनं धावत आलेलो. तुझे फोन पण नाही तर तुझ्याला त्याला बोलवलेलं असतं मला. चल चालत चल. मला खेळ होता. मला आम्ही मागाशी तुलाच बोलवणार होता. मी सगळी कसं होते घांब काय आलाय हे बघ, आम्ही पण आता धावत आलेलो. मारला नाही असता लोकांनी. अरे हे बघ आंब पाडून आणलेलं. लय मोठं आंब रे. कुठं आणला? इथनं खाल्लं पर्याय तू तुझ्या मम्मीने मारला नसता. बघत ना आम्हाला लय मोठं आहे आंबा. भारी कुठं बनवूया खरबाट.
आता तू सांग, आम्ही पाडून आणलेले आहेत. जाऊया भूतातले बावलत. चल, आपल्याला काय. पण असं म्हणतात मी आज इथं भूत आहे म्हणून. अरे काय नाही वय, चल. जाऊया मग चल. चाल. काय नाही मला असं म्हणतात भूत आहे म्हणून तिथं. अरे काय नाही, असेल ना. कविता नसतात रे. चल मी हाय दाखवतो तुम्हाला. अरे हा मला असं म्हणतात लोक की भूत असतात म्हणून. बॉडी तुझ्या मम्मीला खाल्लं घालायला लागली शिव्या. म्हणून सांग माझ्या मम्मी समोर गँगस्टर आहे मम्मी. मला पर्यात घेऊन कपडे धुवीत होती. आम्हाला दिला नव्हता पाखरीवर. बोललाच नाही ना. चल मेला. चल लवकर. आलेली आहे कसा विषय पण केला नाही रे. दमलो. याला वाजली किती काय माहिती, घड्याल कोणी नाही आणलं. माझं घड्याल घरी राहिलं. याला मी फोन पण नाही, फोनला चार्जिंग नाही, 2 दिवस लाईट नाही आता. माझा तरी फोन कुठं आणलाय. बोलत होता सुजला त्याला फोन कर म्हणून. त्याला काय फोन करता तरी फोनला चार्जिंग नाही. अरे 12 वाजले, मी मागाशी बघून आलो ना. त्याच्यात एक पण लाईट पण नाही. 2-3 दिवस लाईट नाही आता. काय करणार काय. आता असंच दिवस काढायला लागतील या आंब्यावर. हे कसला आवाज आला काय रे. तुला आला? हा कसला तरी आवाज आला रे. नाही रे. कोणाच्या तरी साकल्या विकल्या वाजतात तसा आवाज आला. नाही रे. धर आंबा कापणी बघतो जरा. बघून आलो मी. नाही रे कोण. ता कुठं गेलाय आता. साकल्यांचा आवाज बघाय. त्याला हाक मार. महाबूक असला तरी आवाज येतोय, कोणतरी अशी हे बॉम्बटतंय. मग मला का नाही, तुम्हाला का येतो रे सारखा आवाज. काय माहिती, मला पण आवाज तसा येतोय, कोणतरी बॉम्बटतंय. मला का नाही येत पण. ही ताबू कोणतरी हात आहे तुझ्या हातावर. नाही रे, तुला कुठं दिसला. मला दिसला. अरे सोड सोड. अरे हा हे हा चल सोडला हे हे उठ चल चल घे चल हे सुचला कुठं आहे. तर मला त्याला तर साकल्यांचा आवाज आला, त्याला नेला की नाही ना. काय मला खाली लावून द्या. लवकर चल, त्याने मला ते साखलीवाले पण तुझं असं कसं झालं तिथं. नशीब तुम्ही नाही आला तिथं. अरे मी चाकल्यांचा आवाज बघायला गेलो, एक बाई दिसली. अरे ती मला वाटलं आपल्याकडची कोणतरी वाडीतली पोरगी आहे. मी तुला दुपारचं कुठे इकडे फिरतेस ग. आणि तिला हात लावला. तिनं असं मला काय ती केलं मलाच नाही समजलं. आणि आणून इथं मला चेपला मला गल्ली. आणि अरे मी मला तू गेला आणि आम्ही तू आंबा काय बसलेलो कापून आंबा आणि मला पाटणं मानून वरण हा पाला बोललो तिथं हाय